शहरातील विविध उपनगरांमध्ये रविवारी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने विविध पूजा अर्चा करून होळीचं दहन करून सण उत्साहात साजरा करण्यात आलाय. नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील युवक मित्रमंडळाच्या वतीने होलिका उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाविकांनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीमध्ये नारळ अर्पण करून नागरिकांनी पारंपरिक होळी मोठ्या उत्साहात साजरी केली. होळीच्या दिवशी वाईट गोष्टी जाळल्या जातात. गवऱ्या, लाकडे, झाडे टाकून होळी पेटवली जाते. शहर व परिसरात गल्लीबोळात, चौकात सकाळपासूनच होळीची तयारी करण्यात येत होती. या प्रसंगी माजी आमदार वसंत गीते, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, विनोद गाडे, विकास शेवाळे, हिरा भाऊ शहा, किरण मोटकरी, वाल्मिक मोटकरी, मयूर गीते, बाळा मोटकरी, संदीप बागोल, बाळासाहेब बंद्रे, नवनाथ मोटकरी, शरद जोशी, लक्ष्मण कन्नडकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. आज या मुंबई नाकाचं आमचं 40 ते 50 वर्षापासून आम्ही इथे होळी साजरी करत असतो. होळी साजरी करत असताना आमचे नेते वसंत भाऊ गीते हे आम्ही तर लहान होतो. लहानपणापासून वसंत भाऊंनी आम्हाला हे संकल्प दिला आणि आज आम्ही हे सगळी होळी करत असताना आज असा एक आम्ही आजच्या या दिवसासाठी आम्ही एक संकल्प घेतला का ह्या राज्यामध्ये एवढे घाणेरडे राजकारण चालू आहे आणि गलिच्छ राजकारण चालू आहे. मला असं वाटतं का आज आपण या होळीमध्ये या गलिच्छ राजकारणाला आपण होळीत जाळून टाकलं. मला एक सांगा, आजच्या ह्या परिस्थितीमध्ये कोण कोणाचा हा कोणाचा, आमच्यासारखे कार्यकर्ते फार विचलित झाले. मला असं वाटतं आज ह्या क्षणी होळीच्या दिवशी या सगळ्या राजकारणाला आम्ही आज इथं रिकामे राजकारणी, गलिच्छ राजकारणी लोकांना आम्ही आज इथं होळीच्या निमित्त आज असं समजा त्यांना बळी दिलेली. आणि ह्या सगळं राजकारण करत असताना असं वाटतं मला का ह्या राजकारणामध्ये असं जर चालत असेल तर आमच्या सारखे कार्यकर्ते काय करणार. मला असं वाटतं या राजकारणाला आजच्या दिवशी सूदबुद्धी देवाने अशी मी देवाला विनंती करतो का जेणेकरून आपण या राजकारण लोकांना, या बुद्धिबळ लोकांना चांगली सूदबुद्धी देऊ आज होळीच्या निमित्त का बाबांनो एकत्र राहा आणि एकत्र राजकारण करा. आजच्या जगामध्ये असं झालेलं आहे का हा याचा तो त्याचा, एक पक्ष 4 जणांकडं, 2 पक्ष याच्याकडं, 3 पक्ष याच्याकडं. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आम्ही काय करायला पाहिजे मला एक सांगा. तुम्ही खूप मोठे जुने शिवसैनिक आहेत. तुम्हाला असं वाटतं का बाळासाहेबांचे विचारचं नाव घेऊन हे जे लबाड राजकारणी आत्ता जे तुम्ही बोलले तसेच लबाड वागतात आहे टाकताना मला एक सांगा, ह्या उंबरट्यावर आम्ही लहानच्या मोठं झालो. हा उंबरटा आहे, इकडचा उंबरटा बघा. इथे पहिला हे होतं, एक पारा होता, तिथं राजा वडीलसारखे माणसं बसायची आणि ते लोक मोठे झाले. मला एक सांगा, असे लोक आमच्या ह्या मुंबई नाकार मोठे झाले आणि त्या लोकांनी सगळेजण चालून गेले. आता XYZ व्यक्ती कोण जातं कुठं ते नाही महत्त्वाचं, पण मला असं वाटतं आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा जो पक्ष आहे, उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे, आजही आमचे वसंत भाऊ गीते त्यांच्याकडं आहे आणि राहतील. आणि आम्ही शिवसैनिक जुने आहे, 50 वर्षापासून आम्ही शिवसैनिक आहेत आणि आम्ही राहणारच. उद्या काय राजकारण पलटी होईल पण आम्ही नाही पलटी होणार. आम्ही फक्त शिवसेना, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांच्या विचारातच आम्ही सहभागी होऊ. डॉक्टर साहेब, आज होळी उत्सव होती. ह्या होळी उत्सवानिमित्त तुम्ही काय संदेश द्याल? श्री गणेशाच्या समोर सालाबादप्रमाणे आम्ही युवक मित्रमंडळाच्या वतीने इथं होलिका उत्सव साजरा केलेला आहे. या होलिका उत्सव साजरा करताना आम्हाला जे वसंत भाऊ गीते यांची शिकवण आहे ती शिकवण आम्ही कायम ठेवलेली आहे. सर्व धर्म समभाव हा आमचा सर्वात मोठा अजेंडा आहे. आम्ही वसंत भाऊंच्या शिकवणीप्रमाणे कोणी किती गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्याला बळी पडत नाही आणि इतरांनाही सांगतो की तुम्ही सावध राहा. हे गलिच्छ राजकारण चालू आहे आजकाल. आज जे खरे पक्ष होते त्या खऱ्या पक्षांचे 2 पक्ष तयार करताय. मला सांगा, बाळासाहेबांचे विचार घेऊन तुम्ही जर चालत होते,
बाळासाहेबांच्या विचाराने उद्धव ठाकरेंना तुम्ही गादीवर बसवलं आणि त्याच माणसाला खाली उतरवण्यासाठी हे गलिच्छ राजकारण केलं. त्याच्यासाठी मी नाव नाही घेत या ठिकाणी, पण एकाच व्यक्तीमुळे हे सगळं गलिच्छ राजकारण आपल्या महाराष्ट्रात घडतं आहे आणि त्याचं दहन आपण या होळीच्या निमित्ताने करू, ही सर्व महाराष्ट्रवासियांना माझी विनंती. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.